ओम नमो भगवते वासुदेवाय। सनकादी चारही ऋषिकुमारांनी जेव्हा या जय आणि विजय या द्वारपालांना म्हणजे भगवंतांच्या पार्षदांना सांगितलं की तुमच्या अपराधाला योग्य असं शासन देण्याचा आम्ही आता विचार करतो आणि जिथे काम, क्रोध आणि लोभ हे याचे यावत सर्व प्राण्यांचे महाभयंकर शत्रू वास करतात, त्या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आता पापमय अशा योनीमध्ये जा, असं जेव्हा यांनी ऐकलं तेव्हा ते धाडकन त्यांच्या पायाशी लोळण घ्यायला लागले. कारण सनकादिकांचं ते कठोर वचन ऐकल्यानंतर त्यांना कळून चुकलं होतं की अशा या ब्राह्मणांची जी शापवाणी आहे तिचं निराकरण कुठल्याही प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी करता येत नाही. आणि त्यांचे स्वामी म्हणजे भगवान श्रीहरी हे तर अशा ब्राह्मणांना सतत भिवून असतात, सतत घाबरत असतात. तेव्हा हे सगळं लक्षात आल्यानंतर त्यांनी अत्यंत काकुळतीनं आणि चिंतातुर होऊन त्यांना सांगायला सुरुवात केली, महाराज खरोखर आम्ही अपराधी आहोत, आपण आमचे डोळे उघडले आणि आमच्या अपराधाला म्हणून जो काही आपण दंड दिलाय तो निश्चितपणे योग्यच आहे आणि तो आम्हाला मिळाला जावा, आम्ही त्या दंडाला पात्रच आहोत. कारण इतका दीर्घकाळ भगवंतांच्या सान्निध्यात राहून सुद्धा, भगवंतांची सेवा करून सुद्धा भगवंतांचं हृदय आम्हाला कळलं नाही, त्यांचा अभिप्राय कळला नाही, त्यांचं मानस आम्हाला कळलं नाही, त्यांना नेमकं कसं आम्ही वागायला पाहिजे ते आम्हाला कळलं नाही आणि त्यांच्या आज्ञेचं आम्ही उल्लंघन केलंय. त्यामुळे आम्हाला जे काही पाप लागलेलं असेल ते आपण देत असलेल्या दंडामुळं निश्चित धुतलं जाईल. पण आमची पुढे होणारी जी दुर्दशा आहे त्याचा विचार करता आणि आम्हाला झालेला पश्चाताप लक्षात घेता जर आपल्या ठिकाणी थोडीशी करुणा आमच्याबद्दल जागी झाली असेल तर आमच्यावर आपण अशी कृपा करावी की आपल्या शापाप्रमाणे आम्ही कुठल्याही जरी अधीमाधम योनीमध्ये गेलो राहिलो तरी सुद्धा तिथे आमच्या चित्तामध्ये भगवत स्मृती कदापि नष्ट होऊ नये आणि भगवत स्मृती नष्ट करणारा मोह सुद्धा आमच्या चित्तामध्ये त्यावेळेला कधीही जागृत होऊ नये. इकडे भगवंत त्यांना सहज कळलं, कारण सर्वज्ञानी आहेत, सर्वांतर्यामी आहेत, ते सर्व सज्जनांच्या, साधू लोकांच्या, सत्पुरुषांच्या हृदयातच ते ठाण मांडून राहतात. तेव्हा भगवंतांना सहज कळलं की आपल्या द्वारपालांनी सनकादी ब्राह्मणांचा, सत्पुरुषांचा अनादर करून खूप मोठा घोर अपराध केलेला आहे. तेव्हा ते लक्ष्मी मातेला बरोबर घेऊन आपली ती पावलं टाकत टाकत त्या सनकादी ऋषींच्या तिकडे यायला लागले. कुठली पावलं? की ज्या पावलांना शोधायला अनेक संत सत्पुरुषांचं आयुष्य कमी पडतं, ते शोधत असतात. पण भगवंताची चरणकमलं सुद्धा प्रत्यक्ष पूर्ण दर्शन तर हा भाग दुसराच आहे, पुढचा आहे, लांबचा आहे, पण भगवंतांची चरणकमलं सुद्धा सहजपणे दृष्टीपथात येत नाही. आणि भगवंत लक्ष्मी मातेसह समोर येत आहेत बघितल्यानंतर सनकादिकांना सुद्धा असं वाटलं की ज्यांचं आपण समाधी अवस्थेमध्ये नेहमी दर्शन घेतो ते स्वतः आत्ता आपल्या डोळ्यासमोर
मूर्त रूपामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अन्य पार्षदगण आहेत, छत्रचामर धरणारे आहेत, त्यांच्या बाजूला चौऱ्या ढाळणारे जे आहेत त्या चौऱ्या सुद्धा राजहंसांच्या पंखांसारख्या अतिशय शुभ्र अशा आहेत आणि त्या चौऱ्या ढाळल्यामुळं तो जो वारा इकडून तिकडे जातोय त्या वाऱ्यामुळं त्या शुभ्र छत्राला लागलेली जी मोत्यांची झालर आहे ती झालर सुद्धा मंदपणे हलतीये आणि इतकी शोभून दिसतीये की जणू काही चंद्रमाच्या किरणांनी अमृताचे थेंब खाली पाझरत आहेत. भगवान श्रीहरी समस्त सद्गुणांचे आश्रय आहेत आणि त्यांची ती सौम्य मुखमुद्रा बघितल्यानंतर असं वाटतं की ते जणू काही सगळ्यांवर अखंड अनवरत अशी कृपामृताची पाखर घालतायत. कृपामृताचा वर्षाव त्यांच्याकडनं चालू आहे. आपल्या अत्यंत प्रेमळ स्नेहमयी दृष्टीनं ते भक्तांच्या हृदयाला स्पर्श करतायत आणि त्यांच्या अत्यंत विस्तीर्ण विशाल अशा सावळ्या हृदयावर वक्षस्थळावर एखाद्या स्वर्णरेखेप्रमाणे साक्षात लक्ष्मी विराजमान झाले आणि त्यांच्यामुळं समस्त दिव्य लोकांमधले जे चूडामणी वैकुंठाधिपती त्यांना त्या सुशोभित करतायत. भगवंताचा पीतांबर जिथे बांधलेला होता त्या कटी प्रदेशावर करदोटा बांधलेला आहे, तोही थोडासा हलतोय. गळ्यामध्ये वनमाला आहे, त्या वनमालेतल्या प्रत्येक फुला भोवती भुंगे गुंजारव करतायत आणि भगवंताच्या मनगटामध्ये अतिशय दिव्य अशी कंकण आहेत आणि भगवंताचा एक हात गरुडाच्या खांद्यावर आहे तर दुसऱ्या हातात कमल पुष्प आहे आणि त्या कमल पुष्पाने ते खेळत आहेत. भगवंताचे गाल सुद्धा इतके सुंदर दिसत आहेत की त्या गालामुळं कानातल्या मकराकार कुंडलांची शोभा वाढते. ती मकराकार कुंडल सुद्धा विजेच्या प्रभेला लाजवतील इतकी दिव्य आहेत. भगवंताची नासिका अतिशय सरळ आणि उंच आहे. मुखकमल अतिशय सुंदर दिसत आहे. मस्तकावर मणिमय असा मुकुट शोभून दिसतोय आणि चारही भुजांवर अतिशय मूल्यवान अशा मनोहर बाजूबंद दिसत आहेत आणि गळ्यामध्ये कौस्तुभ रत्न सुद्धा शोभून दिसतोय. एकंदरीतच भगवंतांचा श्री विग्रह अतिशय सौंदर्यशाली होता आणि तो बघितल्यानंतर अनेक भक्तांच्या मनात असा वितर्क येऊ शकत होता की भगवंत सुंदर का लक्ष्मी माता सुंदर. नाही, भगवंतांच्या समोर लक्ष्मीचा सुद्धा आपल्या ठिकाण आपल्याबद्दलचा जो सौंदर्याभिमान आहे, सौंदर्याबद्दलचा अहंकार आहे तो गळून पडेल इतके भगवंत सुंदर दिसतात. ब्रह्मदेव या सगळ्या देवतांना सांगतायत की अशा प्रकारे माझे देवाधिदेव महादेवांचे आणि तुम्हा सगळ्यांचे अतिशय सुंदर विग्रह धारण करणारे भगवान श्रीहरी यांना बघितल्यानंतर सनकादी मुनीश्वरांनी आपलं मस्तक झुकवलं, नम्र केलं आणि भगवंतांना प्रणाम केला, नमस्कार केला आणि एकटक ते भगवंताकडे अनिमिष नेत्रांनी बघत होते. तरी सुद्धा भगवंताच्या दर्शन सुखामुळं त्यांची तृप्ती होत नव्हती. सनकादी मुनीश्वर सदैव ब्रह्मानंदामध्येच मग्न असल्यामुळं हे रूप त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळणं हा नवीन प्रकार होता.
आणि ज्या वेळेला भगवंताच्या पदकमलांच्या बरोबर तुळशी मंजिरींचा वास सुद्धा तेव्हा तिथे पसरला आणि तो वास ह्या सनकादी मुनीश्वरांच्या नाकात गेला, नाकातून अंतःकरणात गेला, तेव्हा ते स्वतःला सावरू शकले नाहीत अशी त्यांची अवस्था झाली. आणि त्या तुळशीच्या दिव्य गंधामुळं त्यांच्या चित्तामध्ये खळबळ माजायला लागली. भगवंताचं मुखकमल निळ्या कमळासारखं सुंदर दिसत होतं, ओठ सुंदर होते आणि भगवंताचं हसू सुद्धा अतिशय मनोहर होतं. कुंदकाळ्यांसारखे दात मध्येच चमकत होते आणि त्यामुळे भगवंताची शोभा आणखीन वाढत होती. भगवंताचं दर्शन घेऊन अशा प्रकारच्या छबीला आपल्या डोळ्यामध्ये साठवत घेत सनकादी कुमार अत्यंत कृतकृत्य झाले आणि पुन्हा भगवंताच्या चरणकमलांकडे बघत त्यांचंच ध्यान ते करायला लागले. ती चरणकमलं कशी, पायातल्या बोटांवर सुद्धा जी नख होती ती नख सुद्धा अतिशय सुंदर दिसत होती, गुलाबी होती आणि त्या नखांमुळे पायांची शोभा आणखीन वाढत होती. अशा त्या पायांचं त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली आणि यानंतर अन्य कुठल्याही गोष्टींमुळे भगवंताची सिद्धी होणार नाही. फक्त केवळ भगवंताचं स्तुतिस्तवनच करायला पाहिजे अशा त्या स्तवन मार्गानं ते भगवंताची आराधना करायला लागले. कारण योग मार्गाद्वारे सुद्धा मोक्षपदाचा शोध घेणाऱ्या पुरुषांसाठी भगवंतांचं ध्यान हे अतिशय आदरणीय आणि डोळ्यांना आल्हाद देणारं असं असतं. ते सगळं अनुभव बघत आपल्या चित्तामध्ये धन्यता मानत ऋषिकुमार आता भगवंताशी बोलायला लागले. काय बोलले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.